खेळाडू बसतील, बाकी कोणी बसणार नाही. इथे खेळाडू बाहेर आहेत आणि बाकी सगळे आतमध्ये आहेत. रिक्वेस्ट आहे थोडंसं सहकार्य करा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळेल. कृष्णा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवरती तयार होतील. 2 नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल इथे पाहायला मिळत आहेत. आनंद आता रेग्युलर फॉर्मॅट मधले आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आणि 2 सुपर ओव्हर देखील आहेत. अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 व्हाईट बॉल इथे येत असताना पाहायला मिळत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती बॅक टू बॅक 3 व्हाईटच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक किती असेल याचं डिसिजन मॅनेजमेंट कमिटी घेईल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. चौथा वाईड पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 4 वाईड आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हर 4 फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. वे वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. इथं पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. हा 40+ मध्ये बसतो का? बॉलर चेंज होत असताना पाहायला मिळतोय. बंडू जोशी आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू बीमर 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 रन ऑन दी स्कोर कार्ड. बेकार. पुन्हा एकदा नो बॉल. बॅक टू बॅक 2 नो बॉल पाहायला मिळतात. पहिले 4 वाईट त्यानंतर 2 नो बॉल. बॅट्समन फक्त जागेवरती थांबलेत. त्यांच्या जवळ पण बॉल येत नाही. बॉलिंग मार्क वरती उमेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. त्यांचा संघ क्वालिफाय झाला आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी होती. आणि योगेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून उमेश दादांसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी एक ब्रीजर दिली जाईल. इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 5 वाईट 2 नो बॉल आतापर्यंत आहेत. अजून एक नो बॉल पाहायला मिळतोय. योगेशी पवार यांच्या माध्यमातून चिंतामण दादा चौधरी आणि भाऊदादा सुरेश यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. महेशी भगत यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. कुणाल खरखर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चांगली धावसंख्या सध्याच्या स्थितीला होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल एकने पुढे जाते. जाऊन पोहोचली 15 वरती. 3 बॉल 15 धावा धाव फलकावरती. चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर दिशा दाखवण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट होईल. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यानंतर होणारी मॅच चलो शिर्डी 40+ आणि त्यांचे विपक्ष गावदी 40+ असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान गुरुनाथ शेठ धिरडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. याच दरम्यान कैलासजी
खंबाळे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्याचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेत सरचे स्वागत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय ऑन साइडला लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन द स्कोर कार्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती 18 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती आनंद बनकरी आपल्याला पाहायला मिळतील आणि आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील आनंद दादा आहेत. कालच म्हटले होते टॉसच्या वेळेला आमचा लक इतका चांगला आहे ना, आम्ही सुपर ओव्हर पर्यंत पण जाऊ आणि तिथे जर 3 संघ असले बाय देखील मिळेल आणि तेच होत असताना पाहायला मिळतो. आणि बॉलर देखील त्यांचे स्ट्रॉंग आहे. शुभम सारखे एक स्ट्रॉंग बॉलर त्यांच्याकडे. बॅट्समन देखील चांगली आहे, ज्यामध्ये सागर दादा असतील, विनय असेल, योगेश दादा देखील असेल. इथे मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. बंटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन धावा पाहायला मिळतील टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. 20 धावा धावफलकावरती. विकासजी देवकर त्यासोबत चलो शिर्डी 40+ टीमचे कॅप्टन विकासदादा देवकर असतील. त्याच्यानंतर वसंतजी पावशे, त्या समवेत पाहायला गेलं तर विकासजी देवकर असेल आणि संतोष शेठ ठाकरे असतील. या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चलो शिर्डी 40+ संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर केलाय स्ट्राईक चेंज होईल. डिक्लेअर केलेला आहे स्ट्राईक चेंज होईल. चला लवकरात लवकर सामना आपल्याला सुरू ठेवायचा आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण खूप जास्त अवधी लागलेला आहे आतापर्यंत. 12 मिनिटं पेक्षा जास्त अवधी लागलाय. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू झाले घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होईल. गावदी 40+ टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेले. चलो शिर्डी 40+ टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर आपली उपस्थिती ती दाखवायची आहे. लवकरात लवकर टॉस आपण करणार आहोत. रिक्वेस्ट आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती ती दाखवायची आहे. आमच्या समवेत निलेशजी निचिते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. ओपनिंगला आल्यावरती निलेश निचिते आणि योगेश बनकरी आपल्याला सातत्याने गावाकडून खेळत असताना चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. मात्र आता इंजर्ड आहेत. एका वर्षामध्ये पुन्हा एकदा वापसी होईल यात काही शंका नाही आहे. दादा बोलतोय 40+ मी खेळ, मात्र 40+ ने रेग्युलरच खेळ. संघाला तुझी गरज आहे. संतोष दादांनी देखील खेळलं पाहिजे. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 23 या आकड्यावरती. कधी कोणाला पाण्याची गरज लागली लगेच सांगा, टेन्शन घेऊ नका. ग्लुकॉन डी पण आहे. पाण्याची गरज लागली, ग्लुकॉन डीची गरज लागली लगेच सांगायचंय. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. टीमची टोटल 24 या आकड्यावरती. पाणी घेऊन जायचं सागर दादा. चला पाणी घेऊन जा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि त्यासोबत अजून काही पाहिजे असेल तर त्याची देखील सोय केली जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. संधी असेल डीजे राजला.
माध्यमातून महेंद्र भगत यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश भावार्ते आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. ओव्हर नंबर पहिल्यामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहू शकतो 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल गाडी ज्यावरती नयनबाई यांचं देखील नाव आपल्याला पाहायला मिळतोय. नयनबाई म्हटलं तर एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आणि कालच्या दिवसाचा विचार केला त्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवण सौजन्य झालं होतं. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. 4 धावा, चौका. घ्यायचे मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते ज्यांना बक्षीस लावायचे पहिले जमा करायचे. माझे असे काही बोल नाहीयेत. मॅनेजमेंट कमिटीने मला सांगितलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. माझं असं काहीच बोलणं नाहीये. मॅनेजमेंट कमिटी म्हटली ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दोन धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. 30 रन 30 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकतो. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये तिसरा दिनेश हे आपण पाहतोय. मात्र 5 गोलंदाज आतापर्यंत वापरण्यात आलेत. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. दीपक शेठ मारसे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळत नाही. मात्र ते लाईव्ह ही मॅच एन्जॉय करत असतील. त्यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानावरती यायचे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाची ब्युटिफुल ट्रॉफी सौजन्य झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे जाती. नो बॉल होता. पुढचा चेंडू फ्री हिट असेल आणि योगेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून 40+ खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. षटकारासाठी एक कोंबडा गावठी ते पण आणि त्यासोबत खंबा तुम्हाला पाहिजे त्या ब्रँडचा. क्या बात आहे. रविवारी आज जर पाहायला गेला तर योगेश दादांचं देखील आपण पाहतोय कुठेतरी उदारमन झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बक्षिसांची खैरात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टेन्शन नाही घ्यायचं. योगेश दादा जे बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळे षटकार जर मारला तर प्लेयर बाहेर निघायच्या आधी जो काही कॅश प्राइज असेल किंबहुना जो काही प्राइज असेल तो तिथे भेटेल. टेन्शन नाहीये काही. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक अशा परिस्थितीमध्ये तिसरं कंप्लीट होतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल पाहायला मिळेल 34 या आकड्यावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 गोलंदाज वापरले जातील या गोष्टीची नोंद करून घ्यायची. 34 धावा धावफलकावरती. 34 रन ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ती 34 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी कव्हर पॉइंटला क्लिअर करा. चेंडू सीमा पार. 4 धाबा, चौका. अडतीस धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गावदेवी 40+ टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित दाखवायचे. गणेश दादा उपस्थित आहेत. चलो शिर्डी 40+ टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवा. आपण टॉस करणार आहोत. वाईट बॉल.
या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत 40+ च्या दुसरे सेमीफायनलचा. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेस्टर्नचा वेग येणारा चेंडू होता. फलंदाज होतोय बाद. लागत असताना पहिला झटका. पहिली मॅच आपण पाहू शकतो. एका बाजूला पावशीपाडा 40+, दुसऱ्या बाजूला तिरुपती 11 40+. गावदेवी 40+ टीमने टॉस जिंकलेला आहे. हॅलो, आज जी 3 दिवसाची टुर्नामेंट आहे याच्यामध्ये तुमचा काय बोलणं आहे? कसं आहे नियोजन, आयोजन, मैदान वगैरे? जे पोराई मेहनत केले, सर्व गाव मिळून मुलं आहेत, तेही सर्व मेहनत केली आणि मॅची ठेवल्यात, त्यांच्याबद्दल तुमचं काय बोलणं आहे? सर्व गाववाली मुलं जी आहेत ते जी काही मेहनत केले 1 महिन्यापासून, ती मी जी स्वतः बघतोय, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय. बस. आणि तुमच्या टीममध्ये कुठले असे बॉलर आहेत का ते कमीत कमी धावावर यांना थांबवू शकतात? लक्ष्मण मसोंडे, विलास शिरोशे, जगन शिरोशे आणि बालराम बनकरी. थँक्यू दादा. चलो शिर्डीचे कॅप्टन, आमचे बिग ब्रदर विनायक दादा शिरोशे यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया. याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की हा जो क्रिकेट टुर्नामेंट तुम्ही आयोजन केलेलं आहे ते मुलांना माझा मनापासून धन्यवाद. खूप सारा मेहनत त्यांनी करून हा मैदान त्यांनी चांगल्या रीतीने कवर केलेला आहे आणि त्यांना माझा मनापासून धन्यवाद. आणि माझं एक म्हणणं आहे, आपण जेव्हा अंडरम केलं होतो आमच्या काळामध्ये, त्या टायमाला ओरम माहिती नव्हता, कुठेतरी बाहेर जाऊन योगेश शेट्टी टीम आत्तापर्यंत टिकून ठेवलं आहे, बाहेर क्रिकेट टिकून ठेवलं आहे. तर आपला गावचा क्रिकेट जेणेकरून पुढे जाईल, यांचा तुमचा प्रयत्न काय असेल त्याच्या संदर्भात? योगेश शेट्टी यांना माझा मनापासून धन्यवाद. मी पाहतोय की गेल्या 10 वर्षापासून कांबा क्रिकेट हा खरोखर कल्याण तालुक्याच्या बाहेर नव्हताच. त्यांनी कल्याण तालुक्याच्या बाहेर ते कांबा क्रिकेटला घेऊन गेलेत. ते चांगले खेळाडू पण त्यांनी आपल्या कांबा गावातून घडवलेले आहेत. त्यांना माझा मनापासून धन्यवाद. आणि माझं एक म्हणणं आहे, 40+ मधले आपले दिग्गज महारथी आहेत, तर माझं एकच म्हणणं आहे, सर्वांनी मिळून जेणेकरून स्पॉन्सरशिप कोणीतरी करेल असे पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक उपलब्ध करून द्यावा, यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आता बघूया, आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. माझे सहकारी आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करून करू आम्ही प्रयत्न. नाही, कसे 40+ मधले तुम्ही स्वतःही देऊ शकता, पण स्वतः नसून तुमचे जे कोणी असतील मदत करणारे त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे का मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पुढच्या वर्षी तुम्ही देवा. आणि आपला हा जो केपील आहे हे कल्याण तालुक्यामध्ये पोहोचलेला आहे, पण जिल्हा पातळीवर कसं जाईल याचाही प्रयत्न करून तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे. आणि पुढच्या मॅचसाठी तुम्हाला धन्यवाद. 41 धावा धावफलकावरती 42 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. संतोषदादा सुरेश यांच्या माध्यमातून मी म्हणेल एक वेगळी संकल्पनेचा कुठेतरी इथे नीब बसवण्यात आलेली आहे, यात काही शंकाच नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती 41 पाहायला मिळेल. 42 धावेचं टार्गेट इथे सेट करण्यात येते. पावशीपाडा 40+, त्यांचे विपक्ष तिरुपती 11 40+, असे 2 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहू शकतो प्रवीणजी भोईर असतील, महेंद्रजी भगत असतील, बंटी शेठ पावशे असतील, विकास शेठ भगत असतील, जयरामजी भोईर असतील, त्याच्या समवेत गणेश शेठ पावशे असतील, मदन शेठ पावशे असतील, जेवण शेठ बनकरी यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि ससने असं स्वागत. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. गणेश शेठ पावशेंची पावशेदादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. विश्वास शेठ पावशे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ज्ञानेश्वर शेठ पावशे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दिनेश शेठ पावशे दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. चंद्रकांत शेठ भगत साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. मोहन शेठ पावशे साहेबांची
देखील उपस्थिती पाहायला मिळते. नितीन शेठ भोईर असतील, त्यांच्या समवेत किरण शेठ पावशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं करूया या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सहर्ष असं स्वागत. दुसऱ्या बाजूला तिरुपती 1140+ संघाचा विचार केला त्या संघामध्ये चिंतामणी शेठ चौधरी देखील आपल्याला पाहायला मिळतात. भाऊ शेठ सुरोशे असतील, दिनेश शेठ भाभारते असतील, उमेश शेठ ठाकरे असतील, आनंद शेठ बनकरी असतील, छगन शेठ बनकरी असतील, राजेश शेठ बनकरी असतील, त्यानंतर रमेश शेठ विषय असतील, कृष्णा शेठ सुरोशे असतील, अरुण शेठ गायकर असतील, बंटू शेठ जोशी असतील. या सर्वांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. यानंतर होणारी मॅच चलो शिर्डी 40+ विपक्ष आई गावदेवी 40+ असे दोन संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. चला ओपनिंग पेयर तिरुपती 1140+ टीमने लवकरात लवकर पाठवायची. ओपनिंग पेयर आपली लवकरात लवकर आपण पाठवायची. जयवंत शेठ बनकर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून एक सूचना येते. 40+ ची मेगा फायनलची मॅच 40+ ची मेगा फायनलची मॅच 3 ओव्हरची असेल आणि प्रेक्षकांसाठी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. 40+ च्या मॅचसाठी आपण पाहतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल हायवे जेलसाठी आणि रेग्युलर फॉर्मॅटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. राज ते तरी सोड आता, ये बस इथे. ओपनिंग पेअर लवकरात लवकर दाखल करायची मी उल्लेख करत होतो. चलो शिर्डी 40+ संघ असं देखील ज्यामध्ये विनायक शेठ सुरोशे आपल्याला पाहायला मिळतील, उमेश शेठ राठोड असतील, सुनील शेठ खरखर देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि याच दरम्यान उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय दीपक दादा मारसे साहेबांची उपस्थिती आपण पाहू शकतो, ज्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकाचं कॅश ट्रॉफी आपल्याला सौजन्य झालेली आहे. पावशीपाडा 40+ विपक्ष तिरुपती 1140+ असे दोन संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. ऑनगोईंग मॅचच्या दिशेला आपण बघतो 41 धावा धावफलकावरती 42 धावांचा टार्गेट इथे सेट करण्यात येतोय. बॉलिंग मार्कवरती प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला उमेश दादा आणि चिंतामण दादा ही जोडी आपण पाहू शकतो. प्रवीण भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवरती तयार होतील. दुसऱ्या बाजूला उमेश दादांची उपस्थिती स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळते. पहिला चेंडू फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक आहे, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड येत असताना पाहायला मिळेल चौकार. माध्यमातून उमेश ठाकरे यांच्यासाठी एक ब्रीजर ती मात्र असेल. क्या बात आहे. बॅक टू बॅक 3 चौकार मारल्यावरती अजून काहीतरी पारितोषिक असेल. पूर्ण बॉक्स. क्या बात आहे. आज पार्टी होईल यात काही शंकाच नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केला जातोय. पहिल्या चेंडूवरती येत असताना पाहायला मिळेल चौकार. पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या इनिंग मध्ये तर त्यामध्ये 14 चेंडू टाकण्यात आले होते. फुल टॉस चेंडू फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल चालला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येत असताना पाहायला मिळेल दुसरा चौकार. अजून एक ब्रीजर जी मात्र योगेश शेटबनकर यांच्या माध्यमातून उमेश शेठ ठाकरे यांच्यासाठी. दोन चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिसरा चौकार आला तर पूर्ण बॉक्स ब्रीजरचा दिला जाईल योगेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून पूर्ण संघाला. त्यामुळे आता सुवर्ण संधी असेल. क्या बात आहे. अप्रतिम फटकेबाजी. 2 चेंडू 2 चौकार मारलेत. SSK 11 टीमचे पुरस्कर्ते त्यांचा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला आणि त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला चेंडू होता. मागचे 2 चेंडू देखील चांगले पाहायला मिळत होते
मात्र त्यावरती स्ट्रोक देखील चांगले होते. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले, त्यानंतर येत असताना पाहायला मिळेल डॉट बॉल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 8 या आकड्यावरती 8 रन ऑन द स्कोर कार्ड. कट करायचा प्रयत्न होता, कट करायच्या प्रयत्नामध्ये इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार, त्यानंतर 2 डॉट बॉल. बॅक टू बॅक आपण पाहतोय मोठे स्ट्रोक्स इथे येत असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. कालच्या दिवसाचा विचार केला तर आमचे मामा किशोरजी गंभीरराव हे देखील इथे उपस्थित होते आणि त्यांनी विशेष उल्लेख केला होता योगेश शेठ बनकरी यांचा. ते म्हणत होते आमचे जवळचे मित्र आहेत, छगन शेठ बनकरी असतील, त्यानंतर योगेश शेठ बनकरी असतील. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस एक धाव कंप्लीट होतीये, सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 9 या आकड्यावरती. समीर शेठ शिरोसे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, जे की महाराष्ट्र शासनाच्या फॉरेस्टरमध्ये जिल्हा अधिकारी आहेत, कार्यालयामध्ये कार्यरत आहे. त्यांचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिंतामण चौधरी यांच्या बॅटमधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेला तोफेचा गोळा. बनकर यांच्या माध्यमातून 500 रुपये, गणेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून एक खंबा, आरसीचा खंबा जो मात्र देण्यात येईल. विनायकजी बनकर यांच्या माध्यमातून चिंतामणजी चौधरी यांनी जर बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार 3 चेंडू 3 षटकार मारले तर मात्र 3333 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आता आरसी झाला, आता ब्लँडर. क्या बात है. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 13 रन 13 धावा धावफलकावरती. चेक. तर नक्कीच हिंद केसरीचा जो कडावचा मैदान आहे तिकडे 2 गाड्या चालल्यात. कोणाला जायचं असेल शर्यत आहे, बघायला जाऊ शकता. गाड्या बाहेर आहेत. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. फटका अप्रतिम पाहायला मिळतो. चेंडू झाला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. चिंतामणजी चौधरी स्ट्रायकर एंड वरती असतील आणि त्यांच्यासाठी देखील पाहायला गेलं तर पारितोषिकाचा वर्षाव होतोय. चौकार आला होता, चौकारासाठी राजेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. त्यासोबतच गणेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून आरसीचा खंबा. क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र चेंडू पडला आणि त्यानंतर गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. एक धाव इथे कंप्लीट होतीये. टीमची टोटल 15 वरती जाऊन पोहोचली. 15 रन 15 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी धावसंख्या उभारण्यामध्ये इथे यश मिळत असताना पाहायला मिळतोय. मात्र सागर दादा, आता तिन्ही संघांच्या पहिले 3 प्लेयर आणि गोलंदाजचं नाव लिहून घेऊ आपण, कारण खूप जास्त अवधी लागलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. चेंडू झाला डीप मध्ये, काव कॉर्नरला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. चलो शिर्डी 11 टीम कॅप्टन, लवकरात लवकर 3 फलंदाज 1 गोलंदाजचं नाव द्यायचंय. एसपीके सुपर किंग्स टीम कॅप्टन, आपण देखील 3 फलंदाज 1 गोलंदाजचं नाव द्यायचंय लवकरात लवकर. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. चौकार. मात्र पुनश्च एकदा सर्वांपर्यंत एक माहिती पोहोचवू इच्छितो की महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव अर्थात शंभू बैल, त्याची आज 2 लाखाची शर्यत कडाव येथे आहे. सो अभिमानास्पद गोष्ट आहे आणि कृष्णशेठ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ती शर्यत कडावच्या हिंद केसरी मैदानावरती आहे. तर शंभूची शर्यत आहे. ज्यांना कोणाला ती शर्यत बघायला जायचं असेल, गाडी बाहेर आहे, आपण जाऊ शकता.
आणि मॅचच्या दिशेला आपण त्वरित वळणार आहोत. येस, तर योगेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून देखील जो चौकार आलाय त्यासाठी अजून एक ब्रीजर म्हणजे 3 ब्रीजर आतापर्यंत पाहायला गेलं तर चेक दादांसाठी असेल. साई निधी 11, चलो शिर्डी 11 आणि SPK सुपर किंग्स तिन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती, आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. साई निधी 11 पावशेपाडा, चलो शिर्डी 11 कांबा आणि SPK सुपर किंग्स. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 रन ऑन द स्कोर कार्ड. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र चेंडू चालला गोशांकित क्षेत्रामध्ये. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचली 22. बावीस धावा ज्या मात्र धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी अजून 20 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 20 असं समीकरण पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 20 असं समीकरण आपण पाहू शकतो. चलो शिर्डी टीम, सायनाथ ठाकरे लवकरात लवकर आपली 3 प्लेयर्सची लिस्ट पाठवायची आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चालला गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होती. ओव्हर नंबर दुसरी अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. टीमची टोटल पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 23 वरती. विजयासाठी येणारे 12 चेंडू, विजयासाठी 19 धावांची गरज. अनंत शेठ ठाकरे असतील, त्यानंतर रवींद्र शेठ सुरोशे असतील आणि निखिलजी सुरोशे असतील. तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत असेल. जय भोईर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. विजय शेख यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. मान्यवरांची मांदे याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शनीजी पावशे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. समीरजी सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत. प्रसन्न चव्हाण, आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. षट क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. टीमची टोटल 23 वरती जाऊन पोहोचली आहे. 23 रन ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 10, एकंदरीत टीमची टोटल पाहायला मिळते जाऊन पोहोचली 23 वरती. अरविंद शेठ मिरकुटे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. दागाव येथील प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि विकास गंगा ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, असे अरविंद शेठ मिरकुटे साहेबांची उपस्थिती या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळेल. 12 चेंडू 19 धावांची गरज. अरविंद शेठ मिरकुटे यांचं सहर्ष स्वागत असेल. विनंती आहे दादा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि सस्नेह असं स्वागत आहे. अरविंद शेठ मिरकुटे साहेबांची उपस्थिती आपण पाहू शकतो या क्रीडा स्पर्धेसाठी लाभली आहे. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. चला लवकर. अरविंद शेठ मिरकुटे जे की सरपंच आहेत दागाव येथील. दागाव ग्रामपंचायतचे सरपंच आहेत. त्यांच्या माध्यमातून चिंतामण दादा चौधरी यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. एका षटकारासाठी 2 ब्लँडर्सचे खंबे असे मात्र देण्यात येतील. क्या बात आहे दादा. 3-4 मारा म्हणजे काही टेन्शन नाही. वर्षभराचा कोटा फिटून जाईल. अच्छा, मोठी टीम आहे बरोबर. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती आले. पंच करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चुकी चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी येत असताना पाहायला मिळेल चौकार आणि उमेशी.
ठाकरे यांच्यासाठी योगेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून चौथी ब्रिजर जी मात्र दिली जाणार आहे. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टॉट बॉल येतोय. 27 धावा 27 रन ऑन द स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती नितीन आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा धावफलकावरती आहे. 27 रन ऑन द स्कोर कार्ड. 10 चेंडू 15 धाव्यांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी स्लोवर वन चेंडूला पिक करू शकले नाहीत. स्टेप आउट करून होऊन खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. 9 चेंडू आणि 15 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पावशेपाडा 40+ विपक्ष तिरुपती 11 असे दोन दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. विकेट प्राप्त होतात. ही पहिला झटका लागतोय बॅटिंग करत असताना तिरुपती 11 या संघाला. फर्स्ट विकेट डाऊन. निधी 11 पावशेपाडा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण उपस्थिती दाखवा. आपले 3 फलंदाज एक गोलंदाजचं नाव आपण लवकरात लवकर द्यायचं. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल प्रवीण येत आहेत. कॅच इथे झाली आहे ड्रॉप. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती. मात्र इथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतं. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. अजून आपल्याला खूप सारे सामने असे मात्र कव्हर करायचेत. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. बॅटची कडा लागते. डाऊन दी बॉल. यष्टीरक्षक येतोय. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होती. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. समीकरण येऊन टेपलाय. येणारे 6 चेंडू विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज. एक विशेष गोष्ट सांगेल. या संघाची फिल्डिंग करणाऱ्या एकही एक्स्ट्रा टाकली नाही. 3 षटकांमध्ये एकही एक्स्ट्रा चेंडू टाकला नाहीये. दुसऱ्या बाजूला विचार केला, पहिल्या षटकामध्ये 8 एक्स्ट्राज आपल्याला पाहायला मिळाले होते तिरुपती 11 संघाच्या माध्यमातून. टोटल 10 एक्स्ट्रा होते. मात्र इथे एकही एक्स्ट्रा धाव नाहीये. याला म्हटलं जातं एज्युकेशनल बॉलिंग. आज जर पाहायला गेलं तर कृष्णशेठ ठाकरे यांचा वाढदिवस. अभिष्ट चिंतनाच्या आपण त्यांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर पद्माकर शेठ सुरोशे यांचा देखील वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं देखील करूया या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. चंद्रकांतजी भगत यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. चंद्रकांतजी वामन भगत यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. गोलंदाज गणेश यांच्यासाठी. मॅच जर विजय करून दिली तर एक खंबा दिला जाईल. इथे पहिला चेंडू एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फिल्डिंग अप्रतिम होती. ट्रॉफी देखील चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 10 धावांची गरज. यापुढील होणारा सामना एका बाजूला चलो शिर्डी 40+, दुसऱ्या बाजूला गावदेवी 40+ असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण खेळाच्या दृष्टिकोनातून
तयार राहायचे. ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. यावेळेस देखील एक धाव कंप्लीट होतीये. हा जा, चेंडू घेऊन तिथपर्यंत जा, टेन्शन नाहीये काही. इतकी चांगली फिल्डिंग केली आहे, थ्रो करून मिसफिल्ड होण्यापेक्षा बरोबर आहे तिकडे जायचं, टेन्शन ठेवायचं नाही. चंद्रकांतजी वामन भगत यांच्या माध्यमातून गणेश यांच्यासाठी, गोलंदाज यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. मॅच जर विजय करून दिली तर एक खंबा दिला जाईल. आता खंबा कुठल्या कंपनीचा आहे ते त्यांना माहिती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नाही, मी नाही पळणार, मला बॅटिंग पाहिजे. इथे फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका लागत असताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना तिरुपती 11 या संघाला फलंदाज आपण पाहतोय दिनेश यांची केस संपुष्टात. दिनेश, बॅक टू द पवेलियन. मिळतोय. दोघांचा विचार केला, रफ्तारचे बेताज बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर राज फिरकीचं आक्रमण ज्याच्या माध्यमातून, दुसऱ्या बाजूला वेगाचा बेताज बादशाह म्हणून ऋतिक याची ओळख आहे. ते स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. समीकरण येऊन टेपलाय 2 चेंडू आणि 7 धावेंची गरज. 2 चेंडू आणि 7 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आपण पाहू शकतो. राजेश शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून त्यांची देखील ओळख आहे. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर दीपकदादा मारसे साहेबांच्या माध्यमातून षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. दीपकदादा मारसे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चिंतामण शेठ चौधरी यांच्यासाठी राजेश शेठ बनकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज तो देखील लागू झालेला आहे. क्या बात आहे. आणि योगेश दादांच्या माध्यमातून आता 1 चेंडू आणि कंपल्सरी 1 धावेची गरज आहे. आणि अरविंद शेठ मिरकुटे यांच्या माध्यमातून 2 खंब. क्या बात आहे. एका षटकाराने संपूर्ण मॅच इथे चेंज झालेली आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. काही टेन्शन नाही आता. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चिंतामण दादा 1 चेंडूत कंपल्सरी 1 धाव बनवावी लागेल. येस, काय तो आनंद होता. मी बोलणारच होतो, मात्र त्याआधीच तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय राजेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दुसऱ्या बाजूला विचार केला तर दीपकदादा मारसे साहेबांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट होती. तिरुपती 11 टीम आपण पाहू शकतो पुढील फेरीमध्ये दाखल, अर्थातच मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल चिंतामणजी चौधरी साहेब जे मात्र मॅन ऑफ द मॅच असतील लवकर यायचे.